सोबत 12वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होत आहे। बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 3 दिवस हे पैसे वाटप चालणार आहे। सलग 3 दिवस पैशांचा पाऊस होणार आहे। बघा 3500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप केला जाणार आहे 11व्या हप्त्यासाठी। तसेच 12व्या हप्त्यासाठी सुद्धा लागणाऱ्या निधीची तरतूद आता केली जाणार आहे। सलग 3 दिवस पैसे वाटप केले जाणार आहेत। 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। बघा आता काही जिल्ह्यातील महिलांना पहिल्या यादीत पैसे मिळतील, म्हणजेच पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील, तर काही जिल्ह्यातील महिलांना दुसऱ्या टप्प्यातील वाटपामध्ये पैसे मिळतील, तर काही महिलांना अंतिम यादीमध्ये, अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम 3ऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। महिलांसाठी खुशखबर आहे, आजपासून सलग 3 दिवस पैशांचा पाऊस होण्यास सुरुवात झाली आहे। तर बघा सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण की आजच आहे पहिला टप्पा। बघा आज पैसे वाटपास सुरुवात होत आहे, पैशांचा पाऊस। सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, महिला खुश झालेल्या आहेत। आज पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्याचे पैसे आजपासून वाटप होत आहेत। 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत। सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे। सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता बघा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट। तर बघा डबल मेसेज आले या ठिकाणी। बघा डबल मेसेज कसे आले, तर बघा मे महिन्याचे सुद्धा पैसे येण्यास सुरुवात होत आहे, तसेच जून महिन्याचे सुद्धा आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। कारण की या ठिकाणी बघा जून महिना सुरू व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत, 2च दिवस बाकी आहेत। जून महिना आता सुरू होत आहे, त्यामुळे जून महिन्याचे सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत। मे महिन्याचे पैसे वाटप बघा, मे महिन्याचा हप्त्याचा मेसेज अशा प्रकारे येत आहे। तर बघा डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे, मग सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणे, जळगाव, बीड, अहमदनगर, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असू द्या, लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असू द्या, सर्वांच्या खात्यामध्ये आजपासून मे महिन्याचा हप्ता जमा होतोय आणि लगेच जून महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। जून महिना आता सुरू होतोय, जून महिन्याचा पहिला टप्पा आता सुरू होणार आहे। तर बघा मे महिन्याचे पैसे आता जमा होत आहेत, अशा प्रकारे मेसेज येत आहे। जून महिन्याचे पैसे जमा होत आहेत, अशा प्रकारे मोबाईलवरती मेसेज येत आहे। बघा तुम्ही ज्या पण बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुमच्या खात्यामध्ये एकदा पैसे क्रेडिट झाले म्हणजेच पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती जो पण मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटची लिंक आहे त्याच मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा। तर बघा पैशांचं गिफ्ट आता जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना अजूनही 3 एक्स्ट्रा गिफ्ट मिळणार आहेत। 3 गिफ्ट कोणते असणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत। हे 3 गिफ्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा डबल हप्ता लाडक्या बहिणीला मिळणार आहे, कारण की आता जून महिना सुरू होतोय, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता झाला की लगेच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता तरतूद करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 335.70 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। महिला व बाल विकास विभागाला राज्य सरकारकडून 335.70 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत, निधी देण्यात आलेला आहे, निधी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणीला प्रतीक्षा करावी लागणार नाही। आजपासून पैसे जमा होणार आहेत, आजच असणार आहे पहिला हप्ता वाटप, आजच असणार आहे पहिल्या टप्प्याचे पैसे वाटप। तर बघा यादी जाहीर झालेली आहे, टोटल 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। त्यातील पहिली यादी कोणती आहे ते आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सुरुवातीला पैसे वाटप होणार आहेत। 10 बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहे। आणि विशेष म्हणजे महिलांसाठी खुशखबर आहे, तुम्हाला संपूर्ण लाभ दिला जाणार आहे। संपूर्ण म्हणजे तुमचे जर कोणते थकीत हप्ते बाकी असतील ते सुद्धा मिळणार, चालूचा 11वा हप्ता मिळणार, चालूचा 12वा हप्ता मिळणार। समजा या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो, जर समजा तुमचा 10वा हप्ता थकीत हप्ता असेल म्हणजे पेंडिंगला असेल तर तो हप्ता मिळणार, सोबत तुम्हाला जो आत्ताचा मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आणि सोबत तुम्हाला 12वा हप्ता जून महिन्याचा दिला जाणार। अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि समजा ज्या महिलांचा 8वा हप्ता बाकी असेल, 9वा हप्ता बाकी असेल, 10वा हप्ता बाकी असेल, त्या महिलांना 11व्या हप्त्यासोबत हे तिन्हीच्या तिन्ही हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत। म्हणजे थकीत हप्त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत चालूच्या हप्त्यासोबत। त्यामुळे ज्यांचे काही पेंडिंगला पैसे असतील अशा महिलांना डायरेक्टली एकदम जास्त पैसे
जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. तर आता आपण यादी पाहणार आहोत. कोणते ते 20 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि कोणत्या त्या 10 बँका आहेत ज्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर आता आपण सर्वात अगोदर जिल्हे पाहूया. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. आता कोणकोणते जिल्हे आहेत तर बघा, तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा. गोंदिया जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ बघताय का? गडचिरोली जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात का? कमेंट करून नक्की सांगा. वर्धा जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात का? कमेंटमध्ये नक्की टाका. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चंद्रपूर जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. जर यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर यवतमाळ जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका. जर अमरावती जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर अमरावती जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका. त्यानंतर जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत असाल तर अकोला जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका. त्यानंतर जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर वाशिम जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका. जर बुलढाणा जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट नक्की करा. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहताय की हिंगोली जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात की परभणी जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय की लातूर जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात की उस्मानाबाद की धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा की तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय की जालना जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात की बीड जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यातून जर व्हिडिओ पाहत असाल तर नंदुरबार जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. जळगाव जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत असाल तर जळगाव जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. जर धुळे जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर धुळे जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. जर नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नाशिक जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. मुंबई सर्बन किंवा मुंबई सिटी कोणत्याही दोन्हीपैकी जिल्ह्यातून नाव बघत असाल तर मुंबईचं नाव टाका. ठाणे जिल्ह्यातून जर व्हिडिओ पाहत असाल तर ठाणे असं नाव कमेंट करा. त्यानंतर रायगड जिल्ह्यामधून पाहत असाल रायगड जिल्ह्याचं नाव कमेंट करा. पुणे जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल पुणे जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल सोलापूर जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. सातारा जिल्ह्यामधून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सातारचं नाव कमेंटमध्ये टाका. सांगली जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत असाल सांगलीचं नाव कमेंटमध्ये टाका. रत्नागिरी असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, ज्या पण जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल 36 पैकी कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. जेणेकरून आम्हाला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यामधून महाराष्ट्र राज्यातील कुठून कुठून आमच्या चॅनलवरील व्हिडिओज पाहिले जातात व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचली जात आहे. त्यामुळे नक्की चॅनलचं नाव तुमच्या ह्याचं नाव टाका, जिल्ह्याचं नाव नक्की कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. तर बघा आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे जमा होणार आहेत. मग 20 जिल्ह्यात जमा होणार म्हणजे राहिलेल्या 36 जिल्ह्यामध्ये जमा होणार नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. सर्व जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत 36च्या 36, पण टप्प्याटप्प्याने होणार आहेत. आता सुरुवातीचे 20 जिल्हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात पहिला जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. त्यानंतरचा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. त्यानंतर पाचवा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. त्यानंतर सहावा जिल्हा आहे अकोला जिल्हा. त्यानंतर सातवा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर आठवा जिल्हा आहे या ठिकाणी बघा जालना जिल्हा. त्यानंतर 9वा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. त्यानंतर 10 नंबरला ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्याचं नाव आहे मुंबई जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 11व्या नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी धुळे जिल्हा. त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. त्यानंतर 13 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर 14 नंबरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. त्यानंतर बघा 15 नंबरचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 16 नंबरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. त्यानंतर 17 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. त्यानंतर 18 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. त्यानंतर 19 नंबरला ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली जिल्हा. आणि अंतिम जो जिल्हा असणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तर बघा हे 20 प्रमुख जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत. कोणीही टेन्शन घ्यायचं नाहीये. सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. एकही जिल्हा वंचित राहणार नाही. एकही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
प्रत्येक लाडक्या बहिणीला लाभ मिळणार आहे. 11वा हप्ता मिळणार आहे. 12वा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या त्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. 10 बँकेची तुम्हाला नावं सांगणार आहे. तर बघा पहिली बँक आहे पोस्ट बँक, ज्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे SBI बँक. ठीक आहे, या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथी बँक आहे बँक ऑफ बरोडा बँक. ठीक आहे. त्यानंतर बघा पाचवी बँक आहे कॅनरा बँक. ठीक आहे. त्यानंतर 6वी बँक आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, युनियन बँक. त्यानंतर 7व्या नंबरची बँक आहे IDBI बँक. त्यानंतर 8व्या नंबरची बँक आहे HDFC बँक. 9 नंबरची बँक आहे ICICI बँक. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 10 नंबरची बँक आहे कोटक बँक. ठीक आहे, कोटक महिंद्रा बँक. ठीक आहे. ह्या 10 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. त्यानंतर इतर सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. सर्वच बँकेतील महिलांना पैसे मिळणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की तुम्हाला अजूनही काही गिफ्ट मिळणार आहेत. त्यापैकी गिफ्ट आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला गिफ्ट मिळणार आहे. 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. आता पहिलं गिफ्ट आहे तुम्हाला 830 रुपयाचं, ते मिळालेलं आहे. आता दुसऱ्या गॅसचं गिफ्ट मिळणार आहे 830 रुपये लवकरच सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. ज्या महिला अन्नपूर्णा योजनेच्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत. तर या योजनेमध्ये बघा तुम्हाला वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात असतात. त्यातील पहिल्या गॅसचे पैसे मिळाले, आता दुसऱ्या गॅसचे लवकरच जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर बघा जुलै महिन्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार आहेत. त्यानंतर बघा ऑगस्ट महिन्याचे जमा झालेले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती लाभ मिळाला आहे, तर बघा तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळाले. त्यानंतर दुसरा हप्ता ऑगस्टचे 1500 रुपये मिळाले. तिसरा हप्ता मिळाला सप्टेंबरचे 1500 मिळाले. चौथा हप्ता मिळाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 मिळाले. 5वा हप्ता मिळाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 मिळाले. 6वा हप्ता मिळाला डिसेंबरचे 1500 मिळाले. 7वा हप्ता मिळाला जानेवारीचे 1500 मिळाले. 8वा हप्ता मिळाला फेब्रुवारीचे 1500 मिळाले. 9वा हप्ता मिळाला मार्चचे 1500 मिळाले. 10वा हप्ता मिळाला एप्रिलचे 1500 रुपये मिळाले. अशा प्रकारे तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले आहेत. एकूण पैसे जमा झाले आहेत 15,000 रुपये. आता आजपासून होत आहे 11वा हप्ता वाटप. कारण की बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज 11वा हप्ता वाटप होणार आहे. आज पहिली यादी वाटप होणार आहे, पहिला टप्पा वाटप होणार आहे. परंतु बघा तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट नोटीस केली असेल की तुम्हाला जरी 10 हप्ते मिळाले, परंतु प्रत्येक मिळणाऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला जी मिळणारी रक्कम होती ती रक्कम होती 1500 1500 1500 1500 1500 1500 1500 1500. इथे कुठेही तुम्हाला एकदा पण 2100 रुपये मिळाले नाहीत. मग लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार. तर याबाबत महायुती सरकारने खुलासा केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की आम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक ताकद वाढेल त्यावेळेस 2100 रुपये देण्याबाबत विचार केला जाईल व 2100 रुपये दिले जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे, सर्व माहिती सरकारने सांगितलं आहे की योग्य वेळी 5 वर्षामध्ये 2100 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. आता तुम्हाला हे पैसे कधीपर्यंत मिळतील, परंतु पैसे मिळणार, परंतु तुम्हाला 4 नियम फॉलो करावे लागणार आहेत. पहिला नियम आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला 11वा 12वा हप्ता मिळणार आहेत. या 4 चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचा जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक पाहिजे. बँकेची KYC ओके पाहिजे, ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये पाहिजे. बघा पहिला नियम आला उत्पन्नाबाबत. दुसरा नियम झाला डॉक्युमेंट संदर्भात. आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा तरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो आहे तुम्हाला दरवर्षी आता KYC करावी लागणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला KYC करावी लागणार आहे. त्या संदर्भात अपडेट आली की तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. चौथा नियम आहे 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसायला पाहिजे. म्हणजे तुमच्या नावावरती किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावरती 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. अजून त्यामध्ये नियम आहे की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत असाल तर ती स्वतः महिला सरकारी नोकरीला नसायला पाहिजे किंवा घरातील कुटुंबीय
कुटुंबातील एखादा व्यक्ती सुद्धा आयकरदाता नसला पाहिजे, म्हणजे सरकारी नोकरीवाला नसला पाहिजे, तरच तुम्ही या नियम मध्ये बसणार आहात आणि तरच तुम्हाला 11वा आणि 12वा हप्ता मिळणार आहे. तुमच्या सर्व गोष्टी बसल्या पाहिजेत, म्हणजे थोडक्यात तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला पाहिजे. जर तुम्ही पात्र ठरत आहात तरच तुम्हाला 11वा हप्ता, 12वा हप्ता, जे काही पुढचे हप्ते असतील ते मिळणार आहेत. हे 4 नियम सर्वच्या सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना फॉलो करावेच लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता होणार आहे 11वा हप्ता वाटप. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता बघा, तुम्हाला 1500 रुपये जमा होण्याचा मेसेज येत आहे. जर तुम्हाला 10वा हप्ता बाकी असेल तर या ठिकाणी बघा, 11व्या हप्त्यासोबत जर आता 12वा हप्ता सुद्धा वाटप केला तर 3000 रुपये जमा होतील, आणि फक्त जर 11वा हप्ता वाटप केला तर 1500 रुपये जमा होणार आहेत. बघा, 1500 आणि 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 1500 रुपये जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज येतो. 3000 रुपये जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज येणार आहे. अशा प्रकारे 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. ठीक आहे. ही आजची लेटेस्ट अपडेट होती. आता या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा प्रश्न की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला मागास सांगितल्याप्रमाणे की टोटल 3 याद्या असणार आहेत. 3 याद्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणी, सर्व महिला आता खुश होणार आहेत, कारण की आज पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे आणि उद्या असणार आहे दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्याचा पैशांचा पाऊस हा उद्या पडणार आहे. म्हणजे टोटल 3 याद्यामध्ये हे पैसे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. उद्या दुसरा टप्पा असणार आहे आणि त्यानंतर महिला पुन्हा खुश होणार आहेत, कारण की परवा दिवशी असणार आहे तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैशांचा पाऊस पडणार आहे. तिसरी यादी जाहीर झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचे पैसे परवा दिवशी पडणार आहेत. आता तुम्हाला कधीपर्यंत सर्व पैसे मिळणार आहेत, आता 11व्या हप्त्याची डायरेक्टली लाडक्या बहिणींना तारीखच सांगणार आहे. तर बघा, 11वा हप्ता वाटप तारीख आता फायनल झालेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 31 मेच्या अगोदर 11व्या हप्त्याचे पैसे 100% जमा होणार आहेत. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.